जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक आयुक्त नगरपालिका प्रशासन यांनी दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी यवतमाळ नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत आदेश दिले होते। या प्रकरणामध्ये मुख्याधिकारी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून श्री प्रीतम देशमुख या कंत्राटी संगणक अभियंत्याची नियुक्ती नियोजन विभागाच्या नियमांचं उल्लंघन करून केली होती। या प्रकरणामध्ये फौजदारी स्वरूपाचा गंभीर गुन्हा शासनाच्या निदर्शनास आणून दिला गेला होता। या प्रकरणामध्ये गुरुदेव संघाचे प्रमुख मनोज गेडाम यांनी लक्ष घातले होते। संघानं सखोल तपास करून याविषयी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती। त्यांच्या तक्रारीनुसार प्रीतम देशमुख यांची नियुक्ती अनियमित पद्धतीनं आणि बेकायदेशीरपणे करण्यात आली होती। यावर सहाय्यक आयुक्तांनी मुख्याधिकारी यांना त्वरित योग्य कारवाईचे आदेश दिले होते। प्रशासनाकडून आलेल्या स्पष्ट आदेशानंतरही यवतमाळ नगर परिषदेनं कोणतीही कारवाई केली नाही। देशमुख यांना त्याच पदावर कायम ठेवून त्यांच्या कार्यकाळामध्ये नियमबाह्य पद्धतीनं पदाचा उपयोग सुरूच ठेवला गेला। हा प्रकार प्रशासनाच्या निष्क्रियतेचं आणि व्यवस्थेतील ढिसाळपणाचं ज्वलंत उदाहरण आहे। या प्रकरणी गुरुदेव संघानं माननीय अप्पर मुख्य सचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांना पुन्हा निवेदन सादर केले। त्यांनी या गैरव्यवहाराची तात्काळ दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ते शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी केली। संघाने या प्रकरणातील गंभीर आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराची चौकशी लवकरात लवकर करण्यात यावी असा आग्रह धरला आहे। यवतमाळ शहरातील नगर परिषदेचा भोंगळ कारभार हे चव्हाट्यावर आलाय। तसेच जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणारा प्रीतम देशमुख यांना जे महत्त्वाचं नियोजन विभागाचं पद आहे हे मुख्य अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे। त्यामध्ये असं गृहीत झालं आहे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा सहाय्यक अधिकारी यांनी त्वरित त्यांना या कामावरून बरखास्त करा असे लेखी स्वरूपात पत्र आहे। परंतु अद्यापही त्यांना 20 दिवस होऊनही लेखी स्वरूपात आदेश करूनही नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी अद्यापही त्यांना त्या पदावरून बरखास्त केलं नाही। तसेच नगर परिषद म्हणजे हे हमेशाच कोणत्या ना कोणत्या भ्रष्टाचारामध्ये बसत आहे। यामध्ये 1,98,00,000 रुपयाचा डिजिटल शाळेसाठी घोटाळा झाला होता। अद्यापही शाळेची डिजिटल शाळा हे कागदावरच आहे आणि 10 आयसर ट्रक भरून किरकोळ साहित्य नगरपालिकेने विकलं आहे। तिसरा प्रश्न, यांनी जो नगरपालिकेने ज्या कामावर पैसे खर्च करायचे त्या कामावर करत नाही। त्यांनी जो नियोजन विभागामध्ये जेवढा मोठा घोळ झाला आहे आणि यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणाऱ्या प्रीतम देशमुखला हे मुख्य पद दिलं। त्यामुळे असं गुरीत 100% आहे काऊन का त्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे। आणि तसेच या भ्रष्टाचारामध्ये जे दोषी अधिकारी आहे यांना नगर परिषद वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। दुसरा विषय आहे का ह्या नगरपालिकेमध्ये जे अनुकंपामध्ये त्यांच्या वडिलांनी सर्व्हिसचे भोग घेतले आहे आणि पेन्शनही घेतली आहे आणि त्यांना अनुकंपात घेतले हे चुकीची पद्धत आहे। NTV न्यूज मराठी, यवतमाळ।